नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण योग्य माती चाचणीसाठी मातीचा नमुना कसा घ्यायचा यावर बोलणार आहोत. जमिनीचं आरोग्य तपासणीसाठी व भरघोस उत्पन्नासाठी माती परीक्षण आवश्यक ठरते. मित्रांनो, पिकाच्या लागवडीपूर्व पूर्वतयारी म्हणून माती परीक्षण करणे फार गरजेचे ठरते. शेतकरी मातीतील पोषक पातळी आणि गुणधर्माचे मूल्यांकन करण्यासाठी माती परीक्षणावर अवलंबून असतो. तसंच शेतकऱ्याला खत व इतर व्यवस्थापनासाठी माती परीक्षण हे मार्गदर्शक. तर आता आपण पाहणार आहोत माती नमुना घेताना काही गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ते कोणते. असे काही ठिकाणं आहेत शेतामध्ये ज्यामध्ये आपण माती परीक्षणासाठी सॅम्पल घेऊ शकत नाही, जसे की झाडाखालची जागा मध्ये आपण माती परीक्षणासाठी माती घ्यायची नाही. जर शेतामध्ये जर पाण्याचं पाट असेल, अशा ठिकाणी पाटाच्या बाजूची जागा असेल, अशा ठिकाणी पण आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा नाही. शेताचा बांधाच्या एकदम जवळील जी माती असेल ती आपल्याला नमुन्यासाठी घ्यायची नाही. शेतामध्ये जर कुठं शेणखत साठवलेली जागा असेल, अशा ठिकाणी पण आपल्याला माती परीक्षणासाठी घ्यायची नाही. शेतामध्ये कुठे जनावरं बसत असतील, अशा ठिकाणची ही माती आपल्याला नमुन्यासाठी घ्यायची नाही. शेतामध्ये ज्या ठिकाणी जास्त पाणी साचतं, अशा ठिकाणीही आपल्याला माती नमुन्यासाठी घ्यायची नाही. हे झालं आपण माती नमुना घेताना कोणती काळजी घ्यायची. यानंतर आता आपण बोलणार आहोत मातीचा नमुना कसा घ्यायचा. सर्वप्रथम लक्षात ठेवा, झिगझॅग पद्धतीने शेतामध्ये 5 ते 6 ठिकाणी आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी व्ही आकाराचा 1 फूट खोल व 1 फूट रुंद असा खड्डा घ्यायचा आहे. जर तुम्ही शेतपिकासाठी करत असाल तर 1 फूट खोलीचा नमुना घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही फळ पिकासाठी चाचणी करत असाल तर तुम्हाला 3 फुटापर्यंत मातीचा नमुना घेणे गरजेचं आहे. त्यानंतर खोऱ्याच्या साहाय्याने खड्ड्याच्या बाजूची मातीचा उभा छेद घेत हा थर आपल्याला काढून घ्यायचा. त्यानंतर 5 ते 6 ठिकाणची माती आपल्याला अशाच प्रकारे गोळा करायची आहे. हे झाल्यानंतर सर्व माती आपल्याला एका गोणीवर एकत्र करायची आहे. त्यानंतर सर्व मातीचे 4 भाग करून समोरासमोरील 2 भाग काढून टाकायचे. पुन्हा जी उरलेली माती आहे तिला एकत्र करून तिचे 4 भाग करायचे आणि परत त्याच्या समोरासमोरील 2 भाग ठेवून 2 भाग काढून टाकायचे. हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा करायची, जेणेकरून आपल्याकडं फक्त अर्धा किलो मातीचा नमुना तयार होईल. हे करत असताना आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची, ते म्हणजे आपण नमुना घेण्यासाठी जे अवजारं वापरले आहेत ते एकदम स्वच्छ असावेत, जेणेकरून मातीच्या गुणवत्तेमध्ये कुठलाही बदल होणार नाही. हे झालं मातीचा नमुना घेताना काय काळजी करायची. आता आपण पाहूया नमुना तपासणीला पाठवताना कोणती काळजी घ्यायची. माती सुकलेली, कचरा विरहित आणि अंदाजे अर्धा किलो पाहिजे. मातीचा नमुना थंड, कोरड्या जागी साठवावा आणि शक्य तितक्या लवकर चाचणीला पाठवावा. अति तापमान किंवा जर थेट सूर्यप्रकाशात आपण ठेवलं तर मातीचे गुणधर्म बदलू शकतात. नमुन्यासोबत माहिती चिठ्ठी पाठवावी, ज्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, गट क्रमांक, नमुना घेतलेली तारीख व मागील वर्षाच्या पिकाबद्दल माहिती पाहिजे आणि पुढील वर्षी कोणतं पीक आपण घेणार आहोत याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुमचा मातीचा नमुन्याची गुणवत्ता ही चाचणीच्या परिणामाच्या अचूकतेवर थेट बदल करते. म्हणून तुमचा वेळ काढून योग्य प्रक्रियेने नमुना काळजीपूर्वक घ्यायचा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्व वाटला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून शेतीच्या निगडीत असेच भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.